स्वामी समर्थ. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला ताई तुमचा. अहो, फोन येऊन मी करते इकडनं ताई. नाही, नाही, राहू द्या, काही बिघडत नाही ताई. खूप 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 आनंद झाला. एकदम मला मिस असं कॉल वाटलं की बघितला होता. स्वामींनीच कॉल केला. आई गं! हं. इतका आनंद झाला. मला ना अनुभव सांगायचा होता. हां. आता हं. मी गेल्या 15 दिवसात आहे ना नरसोबाच्या वाडीला गेले होते. अरे वाह! हां. हां, हां. नरसोबाच्या वाडीला गेले होते. हां. अनुभव इतके आहेत ना, का खूप अनुभव आहेत. पण अरे वाह! आता ताजा-ताजा अनुभव सांगते. बरं, बरं. हां, हां. नरसोबाच्या वाडीला गेले होते 15 दिवस पहिलं. हां, हां. तर माझा मुलगा, मी, माझ्या दोघी बहिणी, आम्ही म्हणजे अरे असं वाह! 5-6 जण होतो. हां, हां, म्हणजे हां. आमची फॅमिलीच आम्ही गाडी करून गेलो होतो. बरं, आणि बरं. हां. माझी एक नात पण आहे बघा, मी फोटो पाठवलाय तिचा. अच्छा. हां, हां, हां. तुमच्या मोबाईलला पाठवलाय व्हिडिओ एक. हां. आणि मग पारायण ते स्वामींचं सारामृत आहे ना, हां. ते पूर्ण वाचन केलं मी तिथं बसून. अरे वाह! तर पहिला अध्याय सुरुवात केला ना मी, हां. तर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आलं. अच्छा. हां. आणि इतक्या आरामशीर मांडीवर झोपून गेलं ते अख्खं पारायण होईस्तोवर. तुमच्या मांडीवर? हो, हो, हो. आई माझ्या गं! मांडीवर अख्खं पारायण होईस्तोवर खूप शांत झोपून राहिलं ते. आई मला गं! त्यावेळेला ना ताई असं फील झालं ना, ते की स्वामीच आले. साक्षात स्वामी माझ्या मांडीवर विश्रांती घेतात. अहो, अंगावर हो. काटा यायला लागलाय माझ्या. आई गं! किती छान हो ताई. हो, पूर्ण पारायण होईस्तोवर म्हणजे ना मग मला कौतुक का वाटतं, अनोळखी ठिकाण असतं ताई हां. आणि आपली काही ओळख नसते तिथल्या काहीच प्राण्यांची, नाही, काही काहीच नाही. नाही. तरी कसे येऊन आपल्या कशी जवळ बघा ना आणि इतकं छान पिल्लू होतं ना मस्त पांढरं. ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलं बघा ते पिल्लू पळत येतंय. मी पाठवलं ना एक व्हिडिओ तुम्हाला. मी काही बघितला नाही बरं का मी ताई, पाठवते बघते. परत आता तुम्हाला. हां, आपलं हां. बोलणं झालं ना का मी हां. तुम्हाला पाठवते तो चालेल, व्हिडिओ. चालेल. मग हां. ते पिल्लू सगळं पूर्ण पारायण होईस्तोवर शांत झोपून राहिलं. वाह! आणि शेवटचे 2-3 ओव्या राहिल्या होत्या माझ्या वाचन हां, व्हायच्या. हां. हां, हां. म्हणजे पूर्ण पारायण होईस्तोपर्यंत फक्त 3-4 वळी राहिल्या असत्याल. मग ते हां. अचानक उठून मस्तपैकी गेलं निघून माझ्या अरे नातीकडं. अरे वाह! माझी नात आणि मुलगा पाठीमागे बसले होते माझ्या. थोडं हां, हां. लांबवर. मुलगी पारायण करून देत नाही. 3 वर्षाची नात आहे माझी. हां, छोटी आहे. बरोबर. छोटी आहे. तर ती पारायण करून देत नाही म्हणून माझा मुलगा म्हटला, "आई मी तिला घेऊन पाठीमागे बसतो. हां, तू हां, कर हां. पारायण." अरे वाह! हां. म्हणून मी बसले मग आम्ही तिघी बघा ते फोटो पण पाठवते माझा तुम्हाला त्याच्यात. हो, आम्ही हो. तिघी बहिणी लाईनीत बसलेलो आहे आणि बाकीचे सगळे पाठीमागे आपलं हे हं. करत होते आपलं आराम करत होते. हां, हां, आमच्या हां. तिघींना खूप आवड आहे ना महाराजांचं त्याच्यामुळे आम्ही हां. तिघी पारायणाला बसलो होतो. सख्ख्या बहिणी आम्ही तिघी. अरे दोघी वाह! माझ्यापेक्षा मोठ्या आणि मी 3 नंबरची. हां, 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 मग आम्ही हां. तिघी बहिणी पारायणाला बसलो. मुलगाही सोबत बसला होता पण वाचन नाही केलं. तो आपलं नामस्मरण करत बसला होता. नामस्मरण. हां, काही हां. हरकत नाही. हां. मग ते पारायण झालं आणि ते कुत्र्याचं पिल्लू उठून निघून गेलं. आई आणि गं! मग त्या नातीसोबत खेळायला लागलं ते. हां, 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 माझ्या हां. नातीसोबत. हां. आणि मग माझा मुलगा म्हटला त्याला मी म्हटलं पण "अरे फोटो काढ मांडीवर झोपलंय ते." म्हणजे त्याला खुणवत होते. तरी पण हां, त्यातल्या त्यात मी बोलले पारायण करताना त्याला म्हटलं "बाळा हां, फोटो काढ. हां. महाराजांनी विश्रांती घेतली मांडीवर फोटो काढ." तो बरोबर. म्हणतोय "नाही आई तू पारायण कर बोलू नको मध्येच." अरे वाह! माझा मुलगा म्हटला "तू हां, मध्येच बोलू नको तू पारायण कर. हां, मी हां, हां. नंतर व्हिडिओ काढतो नाहीतर फोटो काढतो." मला पण त्या मुलीच्या नादात तो विसरून गेला काढायचं. अच्छा, अच्छा. हां, फोटो हां. काढायचा. पण तरी पण त्याने त्याच्या त्यात एक व्हिडिओ केलाय. मुलगीकडे ते कुत्र्याचं पिल्लू पळत जातंय. मग हां, ते दोघं हां. जण खेळवतात ते त्या पिल्लाला. हां, हां, हां. इतकं म्हणजे छान थोडं राखाडी कलरचं पिल्लू आहे ते. अरे वाह! हां. हां, किती असं ते छान. एक हां, ते एक पारायणाचं खूप मोठा अनुभव सुंदर आहे. अनुभव आहे. हो. हां आणि पहिलं एक त्याच्या आधी आहे. आता ते त्याच्या आधीचं म्हटलं मला सविस्तर सगळं लाईनीने सांगायचं म्हटलं तर ते वेगळं-वेगळं सांगेल मी कधीतरी. हो, 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 हो. पण आता हे ना हां, माझी मी शेअर सूनबाई एक करते माझी ते. हां. तर ऐका ना अजून थोडं आहे. बोला, मग बोला. माझा मुलगा असा म्हणजे एवढं मानत नव्हता तो. सांगितलं होतं ना तुम्हाला तिकडे सांगवीला दुसरीकडे राहतात मुलगा, हो, सूनबाई. हो, हो, हो. हां, तर सूनबाई माझी एक्सपायर झाली हां, हां, कसे काय? ॲक्सिडेंटमध्ये. आई गं! आता 1-1.5 वर्ष झालं. ती बाप छोटीशी मुलगी आहे बघा. मुलगी पण गाडीवर होती, ती बी गाडीवर होती आणि आणि तिकडनं ती माझ्याकडेच येत होती बघा इकडं. आणि कोण गाडी चालवत होतं? ती स्वतःच गाडी चालवत होती ताई. आई गं! मग तिने हेल्मेट नसेल घातलं हो ताई. हेल्मेट नाही घातला तिने आणि ते नाही ते जाणून बुजून केलं तिच्या मामा लोकांनी. ते कबूल झाले. केस वगैरे केली आम्ही पोलिसात. म्हणजे तिचे मामांनी कसं काय गाडी तिच्या तिच्या अंगाने मामा लोकांनी जाणून बुजून म्हणजे प्रॉपर्टीसाठी केलं. आई गं! शेती होती ना तिचे खूप, तिच्या आईची. अरे, 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 अरे! ती हिस्सा मागत होती. आईची शेती आहे तर मला द्या मामा लोकांनो असं म्हणत होती. बरोबर.
मग ते पण त्यांना तिला द्यायचं नव्हतं. म्हणजे केस तिच्याकडनं झाली होती. तिने केस लावली होती ना. तर पण केस असं तिच्याकडनं लागली होती. 8 दिवसांनी तिला 1 करोड रुपये भेटणार होते. अय्या. तर 8 दिवस आता पुढच्या आठवड्यात भेटणार म्हणजे 1 डिसेंबरला तिला भेटणार ते 1 करोड रुपये. हा. आणि 2 डिसेंबरला माझ्या नातीचा दुसरा बर्थडे होता. अच्छा. तर तिने इतकं प्लॅनिंग केलं होतं ना माझ्या सुनबाईनी. खूप मोठं प्लॅनिंग केलं होतं त्या बर्थडेचं, पोरीच्या बर्थडेचं. अय्या. आणि मग मग त्यांनी 8 काय दिवस तिला स्कूटर चालवताना काय तिला धक्का दिला का? धक्का नाही, त्यांनी डंपरच पाठवला होता तिच्या मागं. आई गं, अशी कुठे वाईट मामा असतात का हो? खूप 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 वाईट लोक आहेत ताई. आता ते स्वामी बघतील. स्वामींनी दिली त्यांना शिक्षा, खरं म्हणायचं झालं तर. हा. स्वामींनी त्याला भरपूर शिक्षा देतील, अजूनही देतील. माझ्या बरोबर. नातीला त्याने अनंत केले ना, अनंत बरोबर. केले माझ्या नातीला, ते स्वामी बघून घेतील सगळं. बाई गं, तिला जीव लावा हो त्या मुलीला भरपूर. जीव म्हणजे काय होत आहे आता, असं झालंय ना का ती 2 मिनिटं सुद्धा ती, आणि ती सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या इतक्या छोट्या मुलीने ते सगळं बघितलं डोळ्याने आईचं. बाई गं. आणि तिची एक मैत्रीण तिच्या पाठीमागे बसली होती त्या आमच्या बाळाला घेऊन. अय्या. हा. तिला पण मग काय झालं? तिला काही झालं नाही, हिला बाळालाही काही झालं नाही. एवढंसं खर्चटलं सुद्धा नाही माझ्या नातीला. बघा. पण हिला जागेवर ऑन द स्पॉट झाली बघा. आई गं. इतका म्हणजे आम्हाला शॉक बसला ना, तुम्हाला काय सांगू मी ताई. मग तिची आई पण वगैरे आहेत का? तिला मुळात आई नाही, भाव नाही, बहीण नाही, कुणीच नाही. एक म्हातारा वडील आहे. ती पण त्यांना 20 वर्षांनी झाली होती हो. मग ते वडील कुठे असतात आता? आहेत ना, त्यांना मीच बघते. बरं आहे बाबा. जेवण वगैरे मीच देते. इकडनं डबा मुलगा घेऊन जातो रोज अच्छा. विश्रांतवाडीवरनं दापोलीला. बापरे. आता चाललोय आम्ही पण तिकडच राहायला चाललोय आता. तिच्या जाऊ दे त्यांना वडिलांजवळ. पण. हा हा. आता कुणाचा आधारच नाही ना त्यांना. त्या मुलीमध्ये जीव आहे त्यांचा, नातीमध्ये. हा हा मग हा. ते म्हणतात जे आहे ते सगळं आता तिचंच आहे, तुम्ही इथे येऊन राहावा म्हणतात. बरोबर बरोबर. हा. म्हणजे फॅमिली एकत्र होईल म्हणजे आजा आजी दोघं जण मिळून म्हणजे नाही का हो, सगळं सांभाळ मिळेल त्या होते. नातीला. आणि आहे 2-3 मजली बंगला आहे त्यांचा. बापरे आणि बापरे. मुलाला तिथून काम पण जवळ पडतं, इकडे थोडं लांब पडतं कामाचं त्याचं. हा हा. त्याच्यामुळं मग केलं आम्ही विचार की तिथं जाऊन राहायचं. म्हणजे ते आत्ताच लोक झालं ह्या डिसेंबरला? नाही, गेल्या डिसेंबरला झाले, नोव्हेंबरला झालं, गेल्या वर्षी दिवाळी झाल्या 8 दिवसांनी. बाई गं. आणि मी गिरनारला गेले होते तेव्हा. गिरनारवरनं आले, हा. नुकतीच आले होते गिरनार परिक्रमा करून. बापरे. आणि ते असं झालं बघा. अरे 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 अरे. तरी खूप म्हणजे मुलगा सावरतच नव्हता त्याच्यातून. कसं कसं त्याला आम्ही बाहेर काढले स्वामी. आणि मुळात म्हणजे महत्वाची गोष्ट, आता ह्या हा. पारायण होतं बघा आता दत्त जयंतीचं, हम्म. सप्ताह पारायण होतं, तोपर्यंत तो एकदम डिप्रेशन मध्ये होता मुलगा माझा. हो. एकदम डिप्रेशन मध्ये होता. आणि मला महाराजांच्या पारायणाला जायचं होतं. आता महत्वाचा मुद्दा सांगायचा हा, हा की तो कसा स्वामींच्या सेवेत आला. हा 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 स्वामींनी त्याला कसं घेतलं सेवेमध्ये. हा हा. आणि मग मी काय करायचे, पहाटे लवकर उठायचे, 5 वाजता 4 वाजता असं उठायचे, आंघोळ पांघोळ करायची. हा आणि आपलं जे स्वामींचं आहे तिथं एक मठ, आमचं मठ आहे ना, केंद्र हा आहे ना, हा केंद्राच्या शेजारी एक रस्त्याला असं छोटंसं महाराजांचं मंदिर आहे, दत्त महाराजांचं. हा 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 तर ती मला काय असेल ते असेल, महाराजांची इच्छा मला माहित नाही, पण महाराज आहे ना हा. अख्ख्या लॉकडाऊन मध्ये सगळे मंदिरं बंद होते. पण हम्म. तुम्हाला मी सांगितलं होतं बघ, मी मोठ्या महादेवाच्या मंदिरातली हो सेवा करायचे. हो हो. तसं असं म्हणजे झाडायचं, पुसायचं, मंदिरात रांगोळ्या काढायचं, हा हा हा. असं ते सेवा मला खूप आवडते मनापासून. आई त्याच्यामुळे गं. मी ते इथं आल्यापासून ते चालू केलं होतं ती सेवा. हा हा रोज आपलं पहाटे जायचं, दत्त महाराजांचं ते मंदिर आहे, औदुंबराचं झाड आहे, महाराजांचं छोटं इतकं सुंदर मंदिर आहे. हा हा औदुंबराला लागूनच मंदिर आहे. हा आणि मग ते आपलं सगळं आजूबाजूला परिसर झाडायचा, मस्त हा पाण्याचा शिंतोडा, आपलं सडा रांगोळी करायची. हा मग आपलं महाराजांची 108 वेळा प्रदक्षिणा करायच्या. मी हा. महाराजांना सांगितलं होतं, माझ्या मुलाला ह्याच्या तुम्ही बाहेर काढा, मी बरोबर. तुमची ही अशी अशी सेवा करते. तुम्हाला किती मुलं? एवढाच एकच मुलगा आहे आणि मुलगी आहे, मुलगी तिच्या घरी आहे. अच्छा. हा हा हम्म. मग मी काय केलं, महाराजांना सांगितलं, मग मी ती सेवा चालू केली. हा हा रोज जायचे आणि प्रदक्षिणा करायच्या, महाराजांची पादुकांची पूजा करायची, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं मस्त छान वाटायचं. हा आणि मग करायचे 7 वाजेपर्यंत मी घरी यायचे, 5ला जाऊन 2 तासात. हा चालत हा जायचे आणि चालत यायचे. आणि हा ती सेवा करता करता काय झालं, मग हा पारायणाचा दिवस आला दत्त जयंतीचा. हा तो काय, मग मी त्याला म्हंटल, बाळा म्हंटल, आता दत्त जयंती येते म्हंटल,
तर मी पारायणाला जाईन रे. मी तुझं तुझं सगळं करून जाईन. तुमचा डब्बा करून जाईन मी. हा सगळं तुझं चहा नाश्ता आहे ते सगळं करून गॅसवर ते ठेवून जाईन किचन वाट्यावर. हा तू फक्त तुझं तू उठ, अंघोळ कर, तुझा नाश्ता घे आणि तू जेवण कर, डबा घे आणि जा कामाला. बरोबर. हा हा, तोपर्यंत मी येतेच म्हणलं मुलगी 7, 7:30 पर्यंत तर मी येतेच म्हटलं. हा 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 8ची आरती झाली, भुपाळी आरती झाली की 8:30 पर्यंत मी घरात आहे म्हणलं. तसं बी तू 11 वाजता कामाला जातो. हा 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 तर मग त्यांनी जरा विचार केला. हम्म, नंतर 5 मिनिटं थांबला आणि मला म्हणता, आई हा तुला जायचंच आहे का पारायण करायला? हा एवढं झालं तरी तुला पारायण करायला जायचंच आहे का? हा असं म्हटला. हा तर मी म्हटलं, हे बघ बाळा, ते झालंय आपल्या कर्माने झालंय का तिच्या कर्माने झालंय आपल्याला माहित नाही. हा पण हा स्वामींनी इतकं जवळ घेतलंय म्हटलं. तर बरोबर. आपल्याला सेवा केल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही म्हटलं बाळा. हो, हा, खरं. सेवा ही करायलाच पाहिजे. जे बरोबर. दुःख दुःख झालंय ते दुःख कुरवाळत बसलं तर बरोबर. आपल्याला पुढचा मार्ग सापडणार नाही. अगदी अगदी किती छान. आणि ती गेली, तिला पण सुख शांती समाधान लाभायला पाहिजे ना बाळा. बरोबर, तिच्या हा, आत्म्याला पण शांती तिच्या मिळेल. आत्म्याला सुख शांती लाभायला पाहिजे ना म्हटलं. हं. तिच्यासाठी मला पारण करायचंय म्हटलं. हा 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 मग शांत बसला. हम्म. 1-2 दिवस जाऊन दिला. आठवडा होता अजून पारणाला जायचं. हा 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 2 दिवस जाऊन गेला. मग मला म्हटला की आई हा तुला जायचंच आहे का पारायणाला? हा तर मी म्हटलं, हो रे बाळा, मी एकदा तुला सांगितलं ना मी जाणार आहे. मी तुला काहीही म्हणजे तुझं जिथलं तिथं करून जाणार. त्याला कसं बरोबर. इकडचं तांब्या म्हणजे तांब्या सुद्धा हातात द्यावा लागतो भरून पाण्याचा. अच्छा. हा हा असं आहे त्याची सवय. म्हणजे असं हाताने काय घेईन करण खायला असं हा काही नाहीये त्याला हा सवय. त्याच्यामुळं आणि मुलगी लहान मुळात. तो म्हटला उठली रडायला लागली तर मी काय करू? आई ग. हा 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 अशा हेतूने तो म्हणत होता मला. हा 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 तर मी म्हटलं, अरे ती 9 वाजता उठती. हा तेवढ्या वेळात मी 8:30ला हजर असते घरामध्ये बाळा. तू टेन्शन घेऊ नको. हा हा महाराज आहे ना, ते सेवा कसं करून घ्यायचं ते बरोबर करून घेतात म्हणलं. वेळेत घरामध्ये आणून सोडतात म्हणलं महाराज. बरोबर बरोबर. पाहिजे तर मी आरतीला बी थांबणार नाही. मी हा आपलं पारायण करेन आणि निघून येईल म्हटलं. हा हा परत 1 दिवस गेला. हा 3ऱ्या दिवशी मला म्हणतो, आई हा तू नको जाऊ पारायणला, मी जातो. आ हा, आई ग. आणि मग तर त्याचा जॉब वगैरे? जॉब आहे ना त्याला. तो जॉब हिंजवडीला आहे कामाला. अच्छा, मग सुट्टी घेतली त्याने त्या दिवशी? सुट्टी नाही घेतली. तो पहाटे जाऊन तो 11 वाजता जातो जॉबला. अच्छा अच्छा. हा 11ला जातो सकाळी. हा हा आणि मॉलमध्ये विजय सेल्समध्ये कामाला येतो. हा 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 हा, मग मला म्हटला की आई हा तू नको जाऊ, मी जातो. हम्म. आणि मुळात म्हणजे त्याला आहे ना सकाळी लवकर उठायची अजिबात सवय नाही. अच्छा. तो 9ला तर 9लाच उठणार. बापरे. आणि कधीतरी लवकर उठला की हा. त्याला खूप आळस येतो असं. अच्छा. हा हा, तर मी म्हटलं ते खेळ नाही बाळा. हा म्हटलं ते खेळ नाहीये. तू हा म्हणतोस आता, पण तो खेळ नाही म्हटलं. बरोबर तर बरोबर. तो काय म्हणतो, आई तुला माहितीये का? तू हा ज्या महाराजांची सेवा करायला जाते ना, दत्त महाराजांची, हा. ते महाराज आले. मला हाताला धरून नेलं अय्या. स्वप्नात. हा. हा, आणि मला त्या मंदिरापाशी नेऊन सोडलं बापरे. महाराजांनी त्याला स्वप्नात. अय्या. म्हणून बापरे. मला पारायणाला जायचे. हो. म्हणजे मी सेवा ज्या मंदिरात करत होते महाराजांची, दत्त महाराजांची, हा ते महाराज आले त्याला हाताला धरून स्वप्न दिले का दृष्टांत दिलाय माहित नाही. पण हा त्याने मला असं सांगितलं, मला महाराजांनी नेलं हा. आणि त्या मंदिरापाशीच सोडलं बघ तिथं. बापरे. हा. आणि ते मंदिर त्यांनी कधी बघितलं होतं? मी गिरनारला चालले होते. तेव्हा. आणि त्या मंदिराच्या पाठीमागे एक मुलगी राहते, स्वामी सेवेकरी आहे. अच्छा अच्छा. हा त्या मुलीला घ्यायसाठी आम्ही पहाटं हा ओलाची गाडी करून गेलतो. तर तिथं त्यांनी ते मंदिर मी त्याला दाखवलं. म्हटलं, हे बघ हा बाळा, मी रोज सकाळी येते ना, तिथं हा. ही महाराजांची सेवा करते आणि मग मी येते म्हटलं घरी. आई ग. तर त्यांनी बघितलं, पहाटे पहाटे दर्शन घेतलं महाराजांचं. हा. आणि मग आम्हाला ओलाची गाडी करून पुणे स्टेशनला आला, आम्हाला ट्रेनमध्ये बसवला अरे वा. आणि मग तो माघारी आला. बापरे. ते पारायण करायच्या आधीची गोष्ट. हा 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 हा, आणि मग मी 5 दिवस गिरनारला गेले हा नोव्हेंबरमध्ये. आणि हा. आपलं पारायण होतं डिसेंबरमध्ये. बरोबर. हा. हा, तर मग 5 दिवस त्याला परत स्वप्न पडलं मी गेल्यावर. अच्छा. हा, परत स्वप्न पडलं की तो नारायणपूरला गेलाय स्वप्नात. अच्छा. असं स्वप्न पडलं त्याला. मग माझी हम्म. मुलगी होती 5 दिवस इथं राहिली होती मुलीला सांभाळायसाठी. तिला मी बोलून घेतलं. हा 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 म्हटलं आता मला गिरनारची परिक्रमा ही माझी 3री आहे म्हणलं. केलं तर 3 परिक्रमा कराव्या लागतात. हा. असं म्हणून ही शेवटची परिक्रमा म्हणलं, 3री परिक्रमा आहे. मला जाणं भाग आहे म्हटलं. ताई तू आणि मग येतीस ते काय? गेल्या वर्षी नोव्हेंबरला ना?
नाही, आता ह्या या वर्षी वर्षी आता. अच्छा हा, हा आता ह्या नोव्हेंबरची गोष्ट आहे ही. हा 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 ते गेल्या नोव्हेंबरची ते वाघांच्या तडाख्यात गावलो होतो आम्ही. हा 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 ते वेगळे. हा मग गेलो मी. मग त्याला परत नारायणपूरला महाराजांनी घेऊन गेले स्वप्नात. हा असं त्याला स्वप्न म्हणजे दृष्टांत द्यायला लागले महाराज. अरे बापरे हा. मग मी मग म्हटलं बघ आता तुला खरंच तू बसणार आहेस का पारायणाला. त्याच्यासाठी मी त्याला सगळे नियम सांगितले. पहाटे 4ला उठावं लागते. हा 5 पर्यंत तुला आंघोळ करावी लागल. सगळं करून उरकून बाहेरचं कुठलं काही खायचं नाहीये. हा आणि स्वच्छ कपडे आंघोळ म्हणजे हो तसा तो स्वच्छच राहतो तो. चांगले कपडे घालून जावं लागतात मठामध्ये. हा आणि सगळं त्याला नियम एकदम सविस्तर त्याला मी सांगितलं. तर हम्म. तो काय म्हटला, हो आई तू काहीच काळजी करू नको. मी तुझं सगळं सांगितलेलं मी ऐकेन. अरे वा असं म्हटला. तर हं. म्हटलं तर मग मी काय केलं म्हटलं मग मी केंद्रात सांगू का तुझं ग्रुपला नाव घ्यायला. आधी हा माझं नाव होतं ग्रुपला. हा हा ते पारण्याला किती लोक बसतात तेवढी जागा ऍडजस्टमेंट करावं लागते ना. बरोबर बरोबर मग म्हटलं बघ आता माझं नाव आहे तर त्याच्या जागेवर तुझं नाव टाकते मी. हा हा तर तू हा नक्की बसणार आहे ना मध्ये काय नाही तर बघ म्हटलं माझ्या नावाची खराबी होईल. नाही नाही हम्म म्हटलं आई आज असं अजिबात होणार नाही म्हटलं. हम्म ठीक आहे म्हटलं. हम्म मग मी आमच्या त्या केंद्राच्या मेन ताई आहेत त्यांना मोरे ताई म्हणून आहेत त्यांना मी कॉल केला. हा तर त्या म्हटल्या ताई आता तुमचं नाव कट नाही करता येणार हा पण तुमच्या जागेवर त्याला बसवा. अच्छा हा मग मग ते दुसरे दादा आहेत मेन ते पण म्हटले नाही नाही ताई त्याच्याच नावाने बसवा त्याला. त्याचंच अच्छा नाव आम्ही टाकतो ग्रुपला तुमचं नाव आम्ही कट करतो. बरं म्हणजे बरं त्याचं नाव ग्रुपला जॉईन केलं तर त्याला सगळी माहिती मिळत जाईल. हो बरोबर हो हा. त्याच्यामुळं हम्म त्याचा नंबर द्या आम्ही मोबाईल नंबर आणि हम्म ऍड करतो आम्ही ग्रुपमध्ये. हम्म मग ते दिलं त्याचा नंबर त्याला सांगितलं बघ आता तुला दिले म्हटलं नंबर आता तू ग्रुपला ऍड झालास तुला सगळी सविस्तर माहिती मिळत जाईल. हा तू हा आपलं वाचन करायला तू हा तयार राहा. हा हा म्हटला. हा पारणाच्या दिवशी सकाळी लवकर उठला आंघोळ वगैरे केला बरोबर 4:45ला गेला हा पारण करायला. हा मी म्हटलं एवढे एवढे तास बसायचे असतात 3 तास कम्प्लिटली बसायचं असते बघ तयारी आहे का. हा हो म्हटला बसल म्हटला नवीन कपडे घेऊन आला आदल्या दिवशी जाऊन. ओ आणि मग बसला मस्तपैकी पारण करून आला. हा पारण करून आला मस्त छानपैकी 7 दिवस पारण केलं त्याने. वा हा. मस्त पारण केलं संध्याकाळी येऊन विसरून सहस्रनाम वाचायचा घरात येऊन. बापरे म्हणजे संध्याकाळी ड्युटी काम. पण करायचा आणि ते पण करायचा हा आणि रात्री तो येतो घरी 11 साडे 11ला कामावरनं. हा आला की पहिलं हातपाय तोंड धुवायचं. हम्म. विष्णू सहस्रनाम वाचायचं नंतर जेवण करायचं. अरे वा आणि मग झोपायचा. नाही हम्म. आणि ते गुरुमाऊलींनी दिलंय बघा संस्कार वही. हा 12 हा लाख नामजप लिवायचं. हो हो ते एक अनुभव सांगते. हा ते नामजप लिवायचं. हा ते आता मी खरं तर महाराजांनी ह्यामुळंच त्याला सेवेत घेतलंय. हो हो हा त्या सेवेमुळं. ते काय अच्छा झालं होतं मी आणली ती वही. आता हा मुलीमुळं मला जास्त लिखाण होत नाही. हा हा मुलीला हा बघत बघत करायचं म्हणल्यावर जास्त वेळ मला बसता येत नाही नाही लिखाण नाही करायला. बरोबर हो मग मी काय केलं आता आयडिया केली स्वामींना म्हणलं स्वामी हा आता ह्याच्याकडनंच तुम्ही पूर्ण करून घ्या सेवा. हा. असं म्हटलं मी स्वामींना. हा. मुलाकडनं तो त्याला आहे ना तुमच्या सेवेत घ्या स्वामी. असा ऐका डिप्रेशन मध्ये गेलाय स्वामी तुम्ही त्याला मार्ग दाखवा स्वामी. हा कसं हा काय होणार स्वामी त्याचं पुढचं भविष्याचं तुम्हाला सगळी चिंता आहे स्वामी. तुम्ही बरोबर त्याला सेवेत घ्या. इतकं तळमळीनी स्वामींना रोज प्रार्थना करायची मी. आई गं. रडायचे सुद्धा मंदिरात जाऊन मी महाराजांच्या पुढं. बापरे हा महाराजांच्या साहजिक आहे पुढे ना जाऊन हा एका खूप आईच्या वेदना रडायचे. त्या आईलाच माहिती मग खूप रडायचे महाराजांच्या पुढे जाऊन पहाट सेवा करायची आणि रडायचे. हा मग मग नंतर वही आणली ती थोडंसं मी 1-2-3 पान आधी लिहिले. हा आणि नंतर चष्म्यामुळे ते दिसत नाही डोळ्याला लिहायला जास्त. हो हो आणि परत मुलगीचं पण आहे कारण. हो मग मी काय केलं महाराजांना एक प्रार्थना केली म्हटलं महाराज हा त्याला काय मी आता काय करणार आहे म्हटलं महाराज चांगल्या कामासाठी थोडं खोटं बोलणार आहे म्हणलं. बरोबर बरोबर त्याला जर सेवेत आणायचं असलं तर एक थोडंसं मला खोटं बोलावं लागेल महाराज. हा मला माफ करा. हा तर मी काय केलं मुद्दाम त्याला म्हटलं बाळा म्हटलं तू हा काय कर ही नामवही आणलेली आहे म्हटलं हे तू लिहायला सुरुवात कर म्हटलं. हा हा 21 वेळा लिही 11 वेळा लिही. किती लिही पण म्हटलं रोज रोज लिही म्हटलं 11 वेळा जरी श्री स्वामी समर्थ लिहिलास ना हा तरी आपल्या परिवारासाठी महाराजांनी दिलेलं आहे. तुम्ही बरोबर किती तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं तुम्ही लिहा ह्याच्यात. बरोबर आहे हा 11 वेळा लिही म्हणलं सुरुवातीपासून तुला 5 अगदी वेळा लिही 4 बरोबर आहे वेळा लिही 11 वेळा लिही 10 वेळा लिही 9 वेळा लिही 7 वेळा लिही हा किती बी वेळा लिही तुझ्या मनाने. हा पण लिही ऐकलं बरं का त्याने.
हा. म्हटलं मग लिहिलं त्याने. पहिल्या दिवशी 20 वेळा 21 वेळा लिहिला. अच्छा. हा. दुसऱ्या दिवशी अजून थोडं वाढवला. अरे वा. तिसऱ्या दिवशी अजून थोडं वाढवला. हा. असं करत 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 तो ना हा. अख्खं एक पान लिहू लागला. अरे वा. कामावून आला की ते लिहायचा एक अरे पान. वा. हा. हा. तर त्या एका पानामध्ये 507 506 असं जप व्हायचं बापरे. लिखाण. हा. आणि हा. ते पूर्ण एक पान लिहिस्तोवर तो उठायचाच नाही आणि झोपायचाच नाही. अरे वा. असं त्याने ते सेवा चालू केली. हा. 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 आणि मग मी काय केलं परत मग त्याला एक खोटं बोलले. हा. हा. म्हटलं म्हटलं अरे सागर, सागर आहे माझ्या मुलाचं नाव. हा. म्हटलं अरे सागर हे बघ म्हटलं आरतीच्या टायमाला मी गुरुवारी आरतीला जाते. हा. तर हे ना तुझं अक्षर आहे ना तिथल्या केंद्रातल्या ताईंना मी दाखवलं. हा. हा. म्हटलं बघ किती सुंदर अक्षर आहे म्हणून त्यांनी इतकं कौतुक केलं म्हटलं तुझं. हा. इतकं कौतुक केलं म्हणले बघा कुसाळकर ताईंच्या मुलाचं अक्षर किती सुंदर आहे. हा. हा. किती छान त्यांनी वहीमध्ये महाराजांचं नामजप लिहिलेलं आहे. हा. कौतुक हा. आहे त्याचं असं तसं. मी आपलं उगाच थाप मारली. महाराजांना म्हणलं महाराज तुम्ही सांभाळून घ्या. असं म्हटले मी. मग त्याला अजून उत्साह वाढला लिवायचा. बरोबर. हा. हा. म्हणजे त्याला वाटलं ना की बाबा चला कोणतरी आपलं कौतुक करते. होतं साहजिक हा. आहे. हा. मग अजून उत्साहाने तो लिहायला लागला लिहायला लागला लिहायला लागला त्यांनी. हम्म. त्या वहीमध्ये पूर्ण वही त्यांनी कंप्लीट केली. वा. पूर्ण वही आता दत्त जयंतीच्या टायमाला त्यांनी ती वही कंप्लीट केली. अरे वा. आणि त्याच्यात नामजप किती लिहिलंय 67,874 बापरे. वा. एवढा जप लिहिला त्यांनी. अरे वा 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 किती छान. हा. तेवढं लिहिल्याच्या नंतर मी मठात वही नेली सांगितलं ताईला. हा. म्हटलं बघा हे बघा माझ्या मुलाने इतकं छान लिहिलंय म्हणलं ताई. वा वा वा. मग ताईंनी इतकं कौतुक केलं खरं खरं मी खोटं बोलले होते पण त्यांनी खरंच कौतुक केलं. आणि मग काय किती झालं छान. हा. मग त्यांनी म्हटले जानेवारीला आम्ही चाललोय ताई हा. ह्याला ती सेवा होती बघा कुठं हा. महाकालेश्वरला कुठतरी महाकाल. महाकालला होती महाकालला हा. बरोबर. हो ना. हो ना. उज्जैन हा. उज्जैनला गुरुमाऊलींचं मोठं कार्यक्रम होता. अच्छा. हा. महाकालला तिथं आणि काळभैरवनाथचं मंदिर आहे तिथं. हा. हा. नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वर तिथंच आहे बघा सुरुवात होती. बरोबर. हा. हा. मग तिकडे जायचंय. तर मग हम्म. कसं ग्रुपला माझं नाव असल्यामुळे ते सगळं मलाच हे करतात फोन हो करून सांगतात की हो. ताई तुम्हाला इकडे यायचं कारण मी प्रत्येक वेळेस मी जायचे त्यांच्यासोबत. हा. हा. पण आता हे लहान लेकरू असल्यामुळे मला कुठे जाता येत नाही. अगदी अगदी. मग मी त्याला म्हंटले आता जिथं जिथं मी जायचे तिथं तिथं तुला जायचंय. हा. 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 तर म्हटलं मग. आई किती दिवस जायचंय. मी हा. म्हटलं 5 दिवस जायचंय नवीन वर्षालाच जायचंय म्हणलं गुरुमाऊलीने हा. ठेवलंय ते पारायण 1 दिवसाचं रुद्रपाठ. हा. 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 जातो म्हणला. कामावर सांगितलं त्यांच्या सरांना. हा. सर म्हणला मला 5 दिवसाची सुट्टी पाहिजे. अरे मला वा. असं असं आमच्या आईचं आहे मला जाणंच भाग आहे. माझी हा. आई सगळीकडे यात्रा करत फिरत होती मग हा. त्याच्यामुळे हा. माझ्या आईच्या जागेवर मला जायलाच अगदी पाहिजे म्हणला. बरोबर. मग त्या सरांनी बी सुट्टी दिली. वा. तो आधी म्हणला किती आई सुट्टी स्वामींची देते का कृपा आहे नाही बघा. माहिती नाही. हो हो स्वामींची खूप कृपा आहे. हो. परत पहिलं म्हणलं आई सुट्टी मिळेल का नाही काय माहिती. मी म्हटलं महाराज सांभाळून घेतील तू हम्म. महाराजांवर सोड सगळं. बरोबर. सगळं त्यांच्यावर सोड म्हटलं. हा. तर ठीक आहे म्हटला. मग हम्म. मिळाली त्याला सुट्टी गेला मस्त. मठातले लोक इतकं छान त्याच्यासोबत सगळ्यांनी इतकं त्याचं हे केलं ना अगदी अरे म्हणजे वा. तो त्या डिप्रेशन मधून बाहेरच आला. खरंय काय सुंदर अनुभव ताई. हो आलाच तो त्याच्यातून बाहेरच आला. मग अरे वा. घरी आल्यावर परत दुसरी वही घेऊन आला. आणि हम्म. महत्वाचं म्हणजे हा. जो पारायणाला जायचा सकाळी आरती घ्यायचा ना भूपाळी आरती हा. हा. तो रोज पारायण झाल्याच्या नंतर रोज सकाळी 8 वाजता जायचा 7:45ला घरातून. अरे वा. पारायण संपल्यावर पण जायचा मठात. आणि बापरे. आरती घेऊन प्रसाद घेऊन घरी यायचा. वा. हा. मग खूप छान. महाराजांना म्हणलं बस मी भरून पावले. मला हेच पाहिजे होतं तुम्ही त्याला ते दिलं. हा. आणि ते पण बापरे. झालं. त्याच्यानंतर परत नरसोबाच्या वाडीला पण त्याला पारायणाला घेऊन गेले ते लोक. पण हा. तेव्हा पण म्हटलं 2 दिवसाची सुट्टी काढायला लागेल तुला. हा. नरसोबाच्या वाडीला जायचंय तुला पारायण करायला गुरुचैत्राचं. अख्खा गुरुचैत्र 1 दिवसाचं पारायण होतं. अरे बापरे. मोठं गुरुचैत्राचं पारायण. वा. हा. तर म्हटलं बाळा इथं 7 दिवसाचं होतं तिथं 1च दिवस आहे. पूर्ण दिवस तुला बसायचंय. तयारी आहे तुझी हो. बसायची. मग म्हटलं बरोबर. आई मी करलच म्हटला. मी हो. करलच. मग बापरे. हो हो समाज हो. जिथं समाज. 1-2 मिनिटं मांडी घालून बसू शकत नव्हता. त्याचं काम आहे ना ताई हा. सेल्स मध्ये दिवसभर उभा राहून असतो तो. अरे 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 बरोबर.
पूर्ण दिवस उभा राहून असतो. तो संध्याकाळी घरी आला ना जेवण करायला बसून तेवढंच त्याचं बसायचं असतंय बघा. बापरे. आणि दुपारी कामात पण एक अर्धा तास जेवण करायला बसेल हा तेवढंच तेवढी बसणं सुट्टी आहे तेवढंच. देतात. बरोबर आहे. नाहीतर दिवसभर उभा राहून त्याचं काम आहे. खरंय, खरंय. कष्टाची कामं आहेत ओ हल्लीचे, पण हो, तरी हो, पण हो, एवढं हो, केलं बघा. हो. मोबाईल स्वामींनी मग करून घेतलं. त्याच्यामुळे मला वाटत होतं, की तो बसेल की नाही इतक्या वेळ पारायणाला. हां, हां. पण बरोबर. तो तिथून आल्याच्या नंतर इतका आनंदाने सांगू लागला. म्हटलं आई हं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या आईचं हं. माहेर आहे ते. अच्छा. माझ्या आईचं माहेर आहे ते तिकडं सगळं सांगली जिल्हा हो, सगळं हो. आमच्या आईचं सगळे नातेवाईक हं. आहेत तिकडे. बरोबर. त्याच्यामुळे त्या आमचे मावस बहीण तिकडे राहते. मावस बहिणीच्या मुलांनी 10 किलो द्राक्षाचा बॉक्स आणला ओह! आणि त्याला दिला. एवढा? हो, ते सीझन आहे ना. हां, हां, हां. सीझन होतं द्राक्षाचं. मग म्हटलं, "मावशी मी सागरकडे द्राक्ष पाठवतो. तुम्ही चौघ्या मावशींनी, आम्ही हां. 4 बहिणी आहे. अच्छा. चौघ्या मावशींनी वाटून घ्या." 10 हां, किलो पाठवले म्हणलं, 2.5-2.5 किलो घ्या सगळ्यांनी वाटून. हां, हां, कॅरेट पाठवलं ते एक. आणि मग ते पारायणाला बसले. मग सगळ्यांनी ते पारायण हां, करताना ते मेन मोरे ताई आहेत त्यांनी हां. त्यांना सांगितलं म्हणलं, "ताई, माझ्या हं. बहिणीच्या मुलांनी द्राक्ष दिलेत. पहिलं तिथं तुम्ही महाराजांना द्या अरे वाह! ते द्राक्ष काढून. हां, हां, हां. प्रसाद म्हणून महाराजांच्या चरणी द्या आणि तुम्ही हां. सगळ्यांनी पण घ्या" म्हटलं. आई गं! आम्हाला नाही आलं तरी चालेल, 1-2 आले तरी चालेल म्हटलं, पण तुम्ही सर्वांनी ते प्रसाद म्हणून घ्या. म्हणजे पारायणाचा महाप्रसाद समजा. असं हं, समजून मग त्यांना सांगितलं. मग त्या हं, सगळ्यांनी म्हणजे हं. आम्ही पारायण केलं, आम्ही कसं काय दुसऱ्यांचं घेत नाहीत ना. हां, हां. बरोबर. मग आम्ही असं दुसऱ्यांचं कसं काय खाऊ, आम्हाला 40 दिवस पाळावं लागतंय. हां, मी हां. म्हटलं माझं तरी पुण्य आहे ते माझ्या बहिणीच्या मुलाने दिलंय म्हटलं. हां, सगळं बरोबर. पुण्य त्याला जाणार म्हटलं आणि तुम्ही तो आता ते हां, पी-एस-आयचं करतोय. हां. म्हणजे इंटरव्ह्यू देतोय बरोबर. पी-एस-आयचं. तर मी हं. म्हटलं तुम्ही असं करा, ते द्राक्ष तुम्ही सर्वांनी घ्या हां, हां. आणि तुमच्या इच्छेला जे काही येईल ₹10, ₹5 ते सगळे गोळा करा आणि स्वामींच्या तिथंच माठात टाका ओह! केंद्रामध्ये. बरोबर. मग त्याचं पुण्य त्याला मिळू द्या आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रेयर करा, की त्याला ते हां. जॉबमध्ये पास होऊ दे. खरंय, खरंय. होणार ताई. सगळं इतकं छान-छान करतील ना स्वामी. असं हं. मग बोलले मी हां. आणि मग बघा आता तेव्हा तो आता अशा लाईनीला लागलाय. होईल, मग होईल. उज्जैनला पण जाऊन आला. सगळीकडे जाऊन आला. महाराजांना आता तेच सांगायचं. आता आता एक आहे दुःखद घटना झाली काल परवा. हां, हां. माझ्या मोठ्या थोरल्या जाऊबाई गेल्या, एक्सपायर झाल्यात. अच्छा. हां, तर आता ते पण एक सेवा घेतलेली आहे. हां. पुस्तकमध्ये करू नाही, पण आता ती अडचणच अशी आली, की मला करावंच लागणार आहे. त्या ताईंनी हं. सांगितलंय करा. बरं. संकल्प सोडून करा, पण हां. काय अगरबत्ती दिवा हे ते काय लावू नका म्हटले. अच्छा. संकल्प सोडून काढा. अडचण मग? खूप मोठी आहे. ते मग आता कसं केलं? तसंच केलं तुम्ही? आजपासून चालू केलंय. तसंच केलंय अच्छा. मी. आता हां, ते हां. पण महाराज देतीलच अनुभव, मग ते पण मी शेअर करेन. हो, हो. नक्की, नक्की. हं. खूप हा छान ताई. अनुभव आता अजून खूप याच्यानंतर छान ते ताई. मग परत कधीतरी सांगेल मी. हो, हां ताई? मी शेअर करताय ताई? हो, हो, हो. हां, श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ.